नमस्कार. तर आज आपण कुर्माची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घरातील सर्व साहित्य वापरलेलं आहे. जे मसाल्याचे असतात ते. जास्त काही मसाले यामध्ये मी वापरलेले नाही आहेत. तर त्यासाठी पहिल्यांदा हे वाटाणे मी 1 वाटीभर घेऊन ते 4 तास भिजत घातलेले होते. ते घालायचे आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो यामध्ये बारीक असा चिरून घातलेला आहे. 2 लहान साईजचे बटाटे मी बारीक चिरून घेतलेले होते आणि एक अखंड बटाटा मी यामध्ये असाच घातलेला आहे. याचे काय करायचं आहे हे पुढे मी सांगणारच आहे. त्यानंतर फ्लॉवर मी घेतलेला आहे. 2 लहान साईजचे फ्लॉवर कोमट पाण्यात मीठ टाकून हे त्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामुळे त्यावरील जे कीटाणू असतात ते निघून जातात. आता याला झाकण लावून आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून 2 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता एका पातेल्यामध्ये मी 2 कांदे बारीक असे चिरून घेतलेत आणि तेल घालून हे तांबूस होईपर्यंत भाजलेले आहेत. त्यानंतर लसणाच्या 7-8 पाकळ्या यामध्ये घालून त्याही भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला कोरम्यासाठी जी ग्रेव्ही लागणार आहे त्यासाठी हे कांदे आणि मी लसूण बारीक असं करून घेणार आहे. आणि ओल्या नारळाचा मी 1 वाटी ओल्या नारळाचा हे काप घेतलेले आहेत. त्यामध्ये हे भाजलेले कांदा आणि लसूण घालून याची बारीक अशी पेस्ट करायची आहे आपल्याला. आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपली बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे. तर तूप कशाला, तर तूप आपण तुपामध्ये काजूचे काप तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. एक 7-8 काजूचे पाकळ्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. हे काजूचे पाकळ्या तांबूस भाजल्या की आपण हे काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपलं गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलं की यामध्ये आपल्याला मोहरी अर्धा चमचा घालायची आहे. मोहरी थोडी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे. दालचिनीचा 1 तुकडा आणि चक्री फूल मी 1 यामध्ये घातलेलं आहे. आता आपण जे वाटण केलेलं होतं ओल्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे. एक सांगायचं विसरले, यामध्ये वाटण करता आल्याचा 1 तुकडा आपण यामध्ये घालायचा आहे. आता हे वाटण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत. तो घातलेला आहे. असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. जिऱ्याची 1 चमचा पावडर आणि धण्याचे 1 चमचा पावडर घातला तरी चालेल. त्यानंतर तिखट 1 चमचा घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता कुकरमध्ये आपण साहित्य वाफवून घेतलेलं आहे. तर ते आपण यामध्ये घालायचं आहे. आणि जे काजू आपण भाजून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. तर हा बटाटा मी असा झाकण घातलेला होता, तो मी बाजूला काढून घेते. आणि हे जे वाफवलेलं आहे फ्लावर
वाटाणा टोमॅटो ते यामध्ये घालायचं आहे. तर तो तुम्ही म्हणाल बटाटा बाजूला का काढलेला आहे, तर एखाद्या वेळेस आपली ग्रेव्ही पातळ होते किंवा तर त्यासाठी आपण हा बटाटा स्मॅश करून यामध्ये घालणार आहोत. बऱ्याच वेळेला आपला कुर्मा पातळ होतो किंवा दाटसर होत नाही, तर त्यासाठी आपण हा बटाटा स्मॅश करून यामध्ये घालायचा आहे. यामुळे काय होईल की आपला कुर्मा जो आहे तो दाटसर होतो, पातळ असा होत नाही. तर ही ट्रिक तुम्ही वापरून पहा. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे. जास्त हाय किंवा जास्त लोही ठेवायचं नाही आहे. आणि व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. आणि याला उकळी आली की हा आपला तयार झालेला आहे कुर्मा. जास्त मसाला यामध्ये वापरलेला नाही आहे, त्यामुळे शरीरासाठी हा हेल्दी आहे. तर तुम्ही हा कुर्मा कसा वाटला ते कमेंट करा. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.